तीन चिमुकल्यांना जलसमाधी, परिसरात हळहळ। नाशिक बीडी कामगार नगर परिसरात रविवारी दुपारी काळजाला हात घालणारी घटना घडली आहे। खेळत असलेल्या 3 अल्पवयीन मुलांनी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून प्राण गमावला। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, वॉचमन नव्हता, सावधानतेचे फलकही नव्हते। नागरिकांनी बिल्डर आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा तीव्र निषेध केलाय। 3 निष्पाप जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। घटनास्थळी आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले। पोलिसांनी शांतता राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला। घटनास्थळी धाव घेणाऱ्या माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांनी मृत मुलांच्या कुटुंबियांची भेट घेतली। बिल्डरवर कठोर कारवाई झाली पाहिजे, सुरक्षेची नियमावली पाळली नाही म्हणून 3 कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे त्यांनी ठणकावून सांगितले। तसेच बिल्डर आणि कंत्राटदारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पाण्यात बुडालेल्या मुलांचे कपडे आणि चपला तलावाच्या काठावर मिळाल्यावर उपस्थितांच्या काळजात धस्स झाले। बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे। बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे। अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मृतदेह बाहेर काढले। स्थानिक नागरिकांचा रोष वाढलाय। हे निष्पाप जीव नसते गेले तर बिल्डरने नियम पाळले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। पुढील कारवाई गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आडगाव पोलीस करत आहेत। आज अमृतधाम परिसरामध्ये काल सकाळी 11 वाजेपासून सकाळी 10 वाजेपासून मुलं घरातून गेले होते। 11 वाजेला ह्या ठिकाणी ह्या मोठ्या खड्ड्यामध्ये जे काही बिल्डरनी हा जो समोर त्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी मोठा खड्डा करून ठेवलेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा गेट त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही आहे, हा वॉचमॅनसुद्धा नाही आहे। अशा निष्काळजी बिल्डरला प्रथमतः मी अटक करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आहे। परंतु आमच्या बीडी कामगार परिसरातील गोरगरीब कुटुंबातील हे 3 मुलं होते आणि 3ही लहान मुलं होते, 13 ते 12-13 वर्षाचे मुलं होते। या मुलांचा निष्पाप बळी त्या खड्ड्यामध्ये गेलेला आहे। अशा बिल्डरवरती कारवाई करण्यासाठी आज सकाळी 8 वाजेपासून मी या ठिकाणी बसलेले, पूर्ण वाहतूक ठप्प झालेली, तरी देखील पोलीस प्रशासन यामध्ये बिल्डर आता 10 मिनिटापूर्वी उपस्थित झालाय, परंतु अजूनही बिल्डरवरती कुठल्या प्रकारची कारवाई होत नाहीये। बिल्डरला कुठल्या प्रकारे त्यांनी अजूनही अटक केलेली नाही। जोपर्यंत या ठिकाणी बिल्डरला उचलल्या जात नाही, त्याला आमच्या समोर बेड्या टोकून या ठिकाणी घेतल्या जात नाही किंवा त्याने या ठिकाणी सर्व लोकांची माफी मागून त्याला इथून पायी चालत या पोलीस स्टेशनपर्यंत त्याची दिंड काढण्यात यावी। त्याच्या पुढून प्रशासनाने जी कारवाई करायची ती करण्यात यावी। येथील ही 3 मुलं आहेत, ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले, साई जाधव आणि साई गरड अशी 3 मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी, परंतु 4 ते 5 वाजेपर्यंत परत नाही आले। त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे FIR दाखल केलेली आहे। आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका कन्स्ट्रक्शन साईटवर थोडं जे पाण्याचा गड्डा होता, त्या म्हणजे 10 ते 15 फूट पाणी आहे, तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच त्या तिघांची कपडे दिसली। त्यांच्या पालकांना आणून दाखवले असता ते पालकांनी ओळखली। नंतर अग्निशामक दलाच्या वतीने ती ज्याला बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की 3 मुलं तीच आहेत। मॅडम, रास्ता रोको करण्यात आले, काय नेमकी कारण आहे, कोणाकोणावर गुन्हा दाखल? आमच्याकडे म्हणजे मिरची हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे, तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्या अनुषंगाने विजय शेखलिया जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आकाश गायकवाड, या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अरेस्ट केलेला आहे। त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत। बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।